सुस्वागतम. व्हिडिओ निर्मिती इयत्ता विषय बालभारती पाठ 12 धाडसी मुकुंद. पोळ्याचा सण होता. म्हैस गावात धमाल उडालेली होती. शेत आपापल्या बैलांना अंघोळी घालून स्वच्छ केले होते. लाल हिरव्या भडक रंगाने सर्व बैल रंगवले होते. रंगीत शिंगांवर रुपेरी बेगड चमकत होती. लोकरीच्या रंगीत गुबगुबीत डुलत होते. पाठींवर सुरेख सुजुली टाकलेल्या होत्या. गळ्यात कवड्याच्या माळा घातल्या होत्या. चे पट्टेही खुळखुळत होते. शेतात राबणाऱ्या बैलांचा हा सण तरी त्यांच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता. संध्याकाळ झाली तशी बैलांची मिरवणूक निघाली. ती आता गावातल्या मुख्य रस्त्याने मिरवत मिरवत चिंचखालच्या ओढ्याच्या वळवंटात आली. बैलांना गव्हाच्या खिचड्याचा खुराक मिळाला. ताशे ढोल कडाडून गरम झाले. शिंग तुताऱ्यांनी आभाळात चढू लागला. मुठी भरभरून उधळलेल्या गुलालाने सगळे लाली लाल गुलमोहरागत झाले. वरच्या आळीतून जगदळ्यांची वाजत गाजत चालली होती. ढोल दणाणत होते. पोरं टोरं वाखाचे आसूड वळून कडाकड आवाज काढत होती. अजून नवखी बुजरी बैलं पळत होती. जो तो पळत्या बैलांचं शिंग लागू नये बसू नये म्हणून सावधपणानं बाजूला होत होता. आपापला जीव वाचवत होता. या गर्दीतच कुणाचं तरी 4-5 वर्षाचं पोर रस्त्यात आलं. मागून एक बैल बेफाम होऊन धावत पळत येत होता. धावपळीत त्या बारक्या पोराकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. पोर आरडाओरडा ऐकून भेदरून रडत रस्त्यावर उभं होतं. रस्त्याच्या कडेला एकाच्या फळीवर मुकुंद उभा होता. त्याचं लक्ष त्या पोरावर चटकन गेलं. पोर रस्त्यात भेदरलेलं. बैल धावत आलेला. फळीवरून दानकन उडी मारून मुकुंद वेगाने पुढं झाला. बारक्या पोराला पोटाशी धरून रस्त्यातच गुडघ्यावर बसला. बेफाम झालेला बैल उधळत निघून गेला. घाबरलेल्या सगळ्या लोकांना खूप बरं वाटलं. मुकुंदच्या धैर्याची शौर्याची तारीफ झाली. जो तो नवला जीव वाचवलेल्या बारक्या पोराच्या आईबाबांनीही तोंड भरून कौतुक केलं. त्याला शाबासकी दिली. मुकुंदच्या धाडसाचं कौतुक सगळ्या म्हैस गावाने केलं.